हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपला पेपर जवळ येते, तर आपल्याला खूप दिवस कमी राहिले. आता सर्व आपण शिकवलेलं आहे, सिलेबस सर्व झालेला आहे. जवळपास सर्व शिकवलेलं आहे. पासिंगसाठी जे रिक्वायर्ड आहे ते सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आता विषय कसा झालेला आहे, आता लेक्चर्स खूप सारे येतं, सर्व गोष्टी आपल्याला कमी दिवसांमध्ये कव्हर करायच्या. आता सर्व तुम्ही जेवढं पण शिकलं असाल, जेवढं काही तुम्ही हे केलं असेल, आता ते सर्व जे झालं, जेवढ्या पर्सेंटेजमध्ये तुम्ही केलं असेल, जेवढे टॉपिक कव्हर झाले असतील तेवढे झालं. आता आपण करणार आहोत आता पूर्ण जेवढं पण संस्कृतचं जे इम्पॉर्टंट टॉपिक्स येतं, जे आपण घेतलेले येतं, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे येतं, ते सर्व टॉपिक आता आपण एकदा जे नोट्स तुमच्याकडे ऑलरेडी आहेत, आता त्या नोट्समधून तुम्ही रिव्हिजन कसं करसाल, तुम्ही रिव्हिजन कसं करायला पाहिजे, आणि आता रिव्हिजन करताना तुम्ही अप्रोच कशी ठेवले पाहिजे, तुम्ही कशावर जास्त फोकस करायला पाहिजे, कशानं कोणते टॉपिक लक्षात ठेवायला पाहिजे, ज्यांना आपल्याला क्वेश्चन सॉल्विंगसाठी हेल्प होईल. बाकी डिटेल लेक्चर तर मी सर्व अपलोड केलेले येतं. बाकी संज्ञा प्रकरण झालं, माहेश्वरी सूत्र झालं, त्याच्यावर कशा पद्धतीने ते काय ती डिटेलमध्ये तुम्हाला कोणता टॉपिक समजला नाही या रिव्हिजन सिरीजमध्ये, आता आपण एका याच्यात नाही का आपण वन शॉटमध्ये आपण पूर्ण संस्कृत आपण कव्हर करणार आहोत. यामध्ये नाही का संस्कृतचा फक्त पेपर 1 येईल, पेपर 1 म्हणजे ग्रामरचा. बाकी संस्कृत पेपर 2 जवळपास तुमच्या याच्यावरच आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड सब्जेक्ट आहे, तुम्हाला स्वतः लर्न करायचं आहे. त्याच्यात माझी हेल्प जास्त नाही, त्याच्यात तुम्ही तुमचे एफर्ट किती मारता, माझं फक्त हेल्प कुठं भेटेल तुम्हाला, फक्त तुम्हाला तुम्हाला अन्वयमध्ये माझी हेल्प भेटेल. आणि ते अन्वय तुम्ही केव्हा करू शकाल, जेव्हा तुम्ही कारक प्रकरण, तुम्ही जेव्हा संस्कृतचं जे ग्रामर आहे, ग्रामरच बेसिक राहते. प्रत्येक गोष्टीचे कशी बाराखडी राहते, मराठीमध्ये झालं, हिंदीमध्ये झालं, वर्णमाला राहते, तसंच त्या पद्धतीनं संस्कृतचा बेसिक राहते, संस्कृतचं ग्रामर. त्याच्यावरच तुम्ही सर्व ॲप्लिकेशन तिच्यावरच शिकता. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुमच्या पिछा केव्हा सोडणार नाहीत. तर आता आपण हे करणार आहोत, संस्कृतचं पेपर 1 म्हणजे पूर्ण ग्रामरचं आपण एका शॉर्टमध्ये रिव्हिजन घेणार आहोत. तर पहिला टॉपिक इथे माहेश्वरी सूत्र. माहेश्वरी सूत्र 5 मार्कासाठी. माहेश्वरी सूत्र संस्कृत वर्णनाम परिचय आणि संज्ञा प्रकरण आणि काय म्हणतात कारक प्रकरण, हे सर्व मिळून आपल्याला 20 मार्काचं वेटेज आहे. याच्यामध्ये पहिला टॉपिक येते माहेश्वरी सूत्र. याच्यात हे 14 सूत्र येतं. ऐ उन रुल रुक ऐ ओंग ऐ ओ हय वरट लन यमंगननम झभय गडदश घडदश जबगडदश खफ चटत चटतव कपय शेषसर हल. ठीक आहे, याच्यात नाही का आपण लक्षात काय ठेवायचं की अल काय, तल हे काय, यामध्ये सर्व वर्ण येतात. हलमध्ये काय येतात, ह तल, याच्यामध्ये काय ते सर्व व्यंजन येतात. स्वरमध्ये काय ते तच अच प्रत्याहार जे त्याच्यात सर्व स्वर येतात. आणि टोटल 14 सूत्रापासून 44 प्रत्याहार बनतात. हे आपल्याला नाही का MCQसाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, याच्यात हेच लक्षात ठेवायचं. याच्यात माहेश्वरी सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे, याच्यात मी काही नाही करू शकत, तुम्हाला लक्षातच ठेवायला लागणार येतं. नंतर ते वर्णाचे 46 प्रकार येतात, 46 भेद येतात. त्यात 13 स्वर येतात आणि 33 व्यंजन येतं. 13 स्वरमध्ये ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत या तिघात होते. ऱ्हस्व म्हणजे काय, अ इ उ रू आणि रू, हे काय ते सर्व ऱ्हस्व स्वर येतं. दीर्घमध्ये काय ते आ इ उ रू, आणि प्लूतमध्ये काय ते ए ऐ ओ औ, हे सर्व काय ते हे सर्व प्लूत येतं. 13मध्ये याच्यात काय ते 5, हे 4 आणि हे 4, हे सगळे मिळून काय होतात 13 स्वर बनतात. नंतर व्यंजनमध्ये 33 राहतात. 33मध्ये स्पर्श म्हणजे क ते म वर्ण, अंतस्थ, नंतर अंतस्थमध्ये 4 येतात. नंतर इथे उष्ममध्ये 4 वर्ण येतात. ठीक आहे, हे काय ते सर्व वर्ण येतं, वर्ण. ठीक आहे, वर्ण आणि वर्ग. वर्ण म्हणजे काय, एक स्पेशल वर्ण. वर्गमध्ये नाही का जे क वर्ग, प वर्ग, च वर्ग, ट वर्ग, हे काय याच्यात 5-5 याचा ग्रुप पडलेला आहे, त्याला काय म्हणतात, वर्ग म्हणतात. ठीक आहे, वर्ण म्हणजे एक स्पेशल गोष्ट, एक स्पेशल कॅरेक्टर, एक स्पेशल शब्द. म्हणजे क हे काय वर्ण आहे, आणि क वर्ग म्हणलं की क ख ग घ ग घ य, क ख ग घ य, हे सर्व 5 वर्ण कशात येतात, क वर्गात येतात. तर वर्ग आणि वर्ण याच्यात फरक समजून घ्या. नंतर येते याच्यात काय येते, हे सर्व स्पृष्ट येतं. हे जर का तुम्ही प्रयत्नाच्या दृष्टीने पाहिलं, याच्यात 6 वर्ण येतात. 25 अंतस्थ उष्म स्वरमध्ये य, र, ल, व. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यंजन जे येतं हे नाही का कधीच नाही का स्वराशिवाय त्याचा उच्चारणासाठी आपल्याला स्वर लागते. य म्हणल्यावर तुम्ही फक्त एकटा त्याला उच्चार करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला याच्या उत्तरासाठी आपल्याला स्वराची गरज राहते. ठीक आहे, म्हणून याचे जे शब्द आहेत ते हलंत राहतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. स्पृष्ट, ईशस्पृष्ट आणि ईशस्विवृत, हे सर्व गोष्टी येतात, हे प्रयत्नाच्या बेसिसवर येतं. ठीक आहे, जे आपल्याला MCQच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. सिम्पल टॉपिक आहे, तिच्यात काही अवघड नाही आणि इझिली तुम्ही स्कोर करू शकता. ठीक आहे, नंतर येते उच्चारण स्थान. उच्चारण स्थानमध्ये काय ते कंठ,
अकुह विसर्जनीयानाम कंठ तालू म्हणजे काय ते इचू यशानाम तालू म्हणजे मूर्धामध्ये ते ऋतू रसानाम मृदा दंतमध्ये ते ऋतू रसानाम दंताः ओष्ठमध्ये ते उपध्मान्यानाम ओष्ठो नासिकामध्ये यमंगनानाम नासिकाच दंतोष्ठमध्ये ते वकारस्य दंतोष्ठम कंठोष्ठमध्ये ते ओदोतो कंठोष्ठम नंतर कंठतालूमध्ये ते एदैतो कंठतालू नंतर अनुस्वारमध्ये ते नासिका अनुस्वारस्य जीवामुली मध्ये ते जीवामुलीचं जीवामुलं. ते हे सर्व श्लोक तुम्हाला सूत्रपाठ करायचे आणि याचं एकदा एक्सप्लेनेशन बघून घ्याल की अ म्हणजे अ वर्ण येते, कु म्हणजे क क ग घ न ह मध्ये ह येते आणि विसर्ग हे सर्व काय तर कंठ याचं उच्चारण स्थान काय कंठ. तालूमध्ये काय ई वर्ण, चूमध्ये काय ते च छ ज छ य हे सर्व कशा येतात, हे सर्व च वर्ण येतात आणि य आणि श. ठीक आहे, हे सर्व वर्ण तुम्हाला जर का सूत्रावरून लक्षात येत नसेल, मला येते, तुम्हाला जर का येत नसेल तर तुम्ही नाही का डिटेल नोट्समध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आपल्या नोट्स सर्व अवेलेबल आहे. नंतर ते प्रयत्न पण तुम्हाला लक्षात हे ठेवायला लागणार आहे. हे सूत्र तुम्हाला विचारू शकतात आणि तुम्हाला याच्यावरच सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर ते प्रयत्न काय ते अभ्यंतर आणि बाह्य अभ्यंतर 5 प्रयत्न, बाह्य 11. अभ्यंतरमध्ये काय ते स्पृष्ट, ईषत विवृत आणि संवृत. स्पृष्टमध्ये ते क ते म वर्ण, ईषत स्पृष्टमध्ये ते य र ल व, ईषत विवृतमध्ये ते श श स ह आणि विवृतमध्ये ते सर्व स्वर फक्त अ सोडून. ठीक आहे, आणि संवृतमध्ये काय ते ह्रस्व. ठीक आहे, नंतर ते बाह्य प्रयत्नामध्ये विवार, संवार, श्वास, नाद, घोष, अघोष. नंतर ते अल्पप्राण, महाप्राण, उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. ठीक आहे, हे सर्व तुम्ही बघू शकता. विवारमध्ये खर प्रत्यय येते, संवारमध्ये क ख प फ च प फ ट ठ च छ म्हणजे काय ते पहिला आणि दुसरा वर्ण. प्रत्येक जे 5 वर्ग येतं त्याच्यातला पहिला हे क ख ग घ, त्याच्यातलं जे 5 वर्ण राहतात, जसं की क ख ग घ, तसं च छ ज झ प फ ब भ म य र ल, तसं त्या पद्धतीने जे पहिलं दुसरं येतं ते सर्व कशात येतात, संवारमध्ये येतात. श्वासमध्ये श श स येते, नादमध्ये हश प्रत्यार येते आणि अघोषमध्ये काय ते क ते म वर्ण येतात. ठीक आहे, आता जे हश प्रत्यार आणि खर प्रत्यार आहे हे सर्व हे याच्यातले हे सर्व काय येतं, संवार, नाद, घोष आणि विवार, श्वास, अघोष. नंतर अल्पप्राणमध्ये ते 1 3 5 य र ल व, नंतर ते 2 4 म्हणजे काय दुसरा वर्ग आणि चौथा वर्ग आणि श श स ह. ठीक आहे, मग उदात्त, अनुदात्त आणि स्वरित हे काय तर आपण वेद उच्चारण करतो तेव्हा नाही का याच्या स्वरांचे, यांना काय म्हणतात स्वरांचे बाह्य प्रयत्न. आणि हे काय तर याचे व्यंजनांचे बाह्य प्रयत्न. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचे. उदात्त, स्वरित आणि अनुदात्त. ठीक आहे, उदात्त म्हणजे उदात्त म्हणजे उंच आवाजात, अनुदात्त म्हणजे लो आवाजात आणि स्वरित म्हणजे आपण नॉर्मल आवाजात वेद उच्चारण म्हणतो. ठीक आहे, तर ते राहतात. हे झाले प्रयत्न. नंतर इथे संज्ञा प्रकार इझी आहे, जास्त काय अवघड नाही. संज्ञा प्रकारमध्ये तुम्हाला फक्त सूत्र विचारू शकतात. सूत्राचं तुम्हाला थोडंफार एक्सप्लेनेशन माहीत पाहिजे. ही सूत्र सगळं मी डिटेलमध्ये संज्ञा प्रकारांचा लेक्चर घेतलेलं आहे. संज्ञा प्रकरण तुम्हाला नाही समजत हे करा, पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, हे संयोग, हलो अनंतरा हा संयोग. नंतर परसन्निकर्ष संहिता म्हणजे काय ते संधी. परसन्निकर्ष म्हणजे जे अतिशय जवळचे जे निकट राहतात त्या वर्णाला काय म्हणतात, संहिता म्हणतात. ठीक आहे, नंतर ऱ्हस्व दीर्घ प्लुत उकालो इथं म्हणजे काय, एक जर का आपल्याला उच्चारण करायला जर का एक मात्रेचा काळ लागत असेल तर ह्रस्व, 2 मात्रेचा असेल तर दीर्घ, प्लुतसाठी 3 मात्रेचा आपल्याला काळ लागतो. ठीक आहे, नंतर इथे पदममध्ये काय सुप्तिगतम पदम. नंतर इथे भुवादयो धातव, उपसर्गा क्रियायोग्य, अदेंग गुण, रुधिरादेश, हलंत्यम, अदर्शन लोप, आदिरंतेने प्रत्याहार, तुल्लास्य प्रयत्न, सवर्ण, प्रादय. हे सर्व सूत्र तुम्हाला संज्ञासूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे येतं. ठीक आहे, हे आपल्याला विचारू शकतात. नंतर इथे कारक प्रकरण तसं तर इम्पॉर्टंट आहे, ॲप्लिकेशन बेस्ड त्याच्या गोष्टी येतात. पण तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी तुम्हाला इझी क्वेश्चन येतात. याच्यावर तुम्हाला 5 SQ पण येतात, 5 MCQ पण येतात आणि 1 SQ पण येतो. म्हणजे 10 मार्काचं वेटेज आहे फक्त एका कारक प्रकरणले. संज्ञा प्रकरणले 5 मार्काचं वेटेज आहे आणि एवढं सर्व टॉपिक मिळून तुम्हाला 10 मार्काचं वेटेज आहे. तुम्ही इझिली सर्व गोष्टी अशीव करू शकता, फक्त तुम्ही फॉलो करा. ठीक आहे, म्हणजे ते कारक प्रकरणमध्ये 8 विभक्त्या येतात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. ठीक आहे, कारक किती येतं, कारक फक्त 6 येतं. संबंध म्हणजे संबंध करायसाठी षष्ठी विभक्ती यूज होतात आणि संबोधन हे फक्त हाक किंवा मागणीसाठी यूज होतं. ठीक आहे, आज समजा जर का आपला कर्ता काय राहतो, नेहमी कर्ता स्वतंत्र कर्ता, कर्माची द्वितीया, कर्तुरीप्सितम कर्म हे त्याचं सूत्र येतं. करण तृतीयामध्ये राहते, करण हे तृतीयामध्ये राहते. साधकतमम करणं म्हणजे जे साधन राहते त्याला काय म्हणतात, त्याला करण होतात. आणि तृतीयानं तिची तृतीया राहते, करणची काय राहते, तृतीया राहते. संप्रदान म्हणजे काय, चतुर्थी. कर्मणा यम भिप्रीते संप्रदानम म्हणजे हे काय, ससंप्रदानम. हे काय, संप्रदानमची चतुर्थी राहते. अपादानची पंचमी राहते. धुरंपाय अपादानम. अधिकरणची सप्तमी राहते. अधारो अधिकरण. ठीक आहे, आणि नंतर इथे षष्ठी शेषे
शेषे म्हणजे काय 6 कारकांपेक्षा तसेच प्रतिपादिक अर्थ, भिन्न, स्वस्वभाव, स्वामीभाव, जन्यजनक भाव आणि अवयवी भाव संबंध वाक्यात जर का आला तर तिथं काय होते त्याला शेष संज्ञा प्राप्त होते आणि षष्टी शेषे या सूत्राने त्याचं काय होते त्याचा षष्टी करतात, षष्टीमध्ये येतात. ठीक आहे. तर जे प्रतिपादिक लिंग, परिणाम, वचन, मात्रे याच्या सर्वांची काय राहते प्रतिपादिक अर्थ, नंतर लिंग दर्शवण्यासाठी, नंतर परिणाम दाखवायसाठी, म्हणजे परिणाम म्हणजे काय जुन्या काळातले हे राहतात मोजमापकारी साधन राहतात, वचनसाठी राहतात. याची सर्वांची काय राहते प्रथमा राहते. हे डिटेलमध्ये मी शिकवलेलं आहे. ठीक आहे. नंतर ते नम, स्वरित, स्वास्ती, स्वाहा, स्वधा, अलम, वशट, योगाच. म्हणजे आता चतुर्थी तुम्हाला माहिती आहे, चतुर्थी कशाची होते संप्रदानची होते. पण नाही का हिच्यात नाही का जे नमः, स्वास्ती, स्वाहा, स्वधा, अलम आणि वशट आणि योगात हे जे शब्द जिथं तुम्हाला येतील तिथं काय येईल, तिथं पण तुम्हाला चतुर्थी दिसेल. पण याचा अर्थ हे नाही की ते हे येतं संप्रदान कारक आहे. कारकमध्ये हे जरी चतुर्थीत असलं तरी हे कारक आहे का नाही. कारण की इथं नम, स्वास्ती, स्वाहा, स्वधा, अलम आणि हे सूत्र येतं. तर लक्षात ठेवायचं थोडंसं. किंवा चतुर्थी आलं तर खरंच संप्रदान आहे का तिथं हे सूत्र लागत आहे. तर हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कारण की हे पण नम गिम आलं तरी चतुर्थी होत असते. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. फक्त हे थोडंसं म्हणजे ऑल टाईप येतं की आपण कन्फ्यूज होऊ शकतो, म्हणून ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. नंतर येते संधी तुम्हाला माहिती आहे, सर्वात संधी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. संधी आपल्याला 15 मार्कासाठी संधी येतात. एक LAQ एक SAQ येतो. संधी मी डिटेलमध्ये शिकवलेली आहे. संधीचं मी पूर्ण क्वेश्चन प्रॅक्टिस केलेली आहे. त्याच्यानं तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येईल. आता समाजचे पण आपण सर्व क्वेश्चन घेतले. तर अव्ययभाव समाजची मी डिटेलमध्ये प्रॅक्टिस घेतलेली आहे. पूर्ण वेगळं समजून सांगितलेलं आहे. आज तुम्हाला परत एक अव्ययभाव समाजचा पूर्ण समाजचा एक अजून रिव्हिजन अजून प्रॅक्टिस सेशन येईल. तर तुमची एवढी प्रॅक्टिस करून घेईल ना मी की तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि पूर्ण कन्सेप्च्युअल गोष्टी. पण आता संधी आलं तर तुम्हाला नाही का स्वर कुठं आपल्याला सूत्र कुठं लिहायला लागते ते समजून घ्या. ते मी सांगितलेलं आहे ऑलरेडी, प्रत्येक गोष्टी सांगितलेलं आहे. मग सूत्र आपल्याला कुठं लिहायला लागते, जे आपल्याला SAQचा जे LAQसाठी क्वेश्चन येतो तो संधी 2 मार्कासाठी, एक क्वेश्चन आपल्याला 2 मार्कासाठी येते. तर 2 मार्कामध्ये आपल्याला तिथं सूत्र लिहायला लागते. ठीक आहे. तर बाकी तर आपल्याला संधी सोडवावं लागते, पण सूत्र लिहा कुठं लागते आपल्याला याच्यामध्ये लिहायला लागते. ठीक आहे. तर पहिले ते दीर्घसंधीमध्ये काय ते अकह, सवर्ण, दीर्घे. अकह, सवर्ण, दीर्घे म्हणजे सारखे वर्ण असेल तर दीर्घसंधी करावी. गुणसंधी म्हणजे काय ते आदगुण म्हणजे काय ते पहिला आहे ते अदेंग गुणमध्ये काय ते की ए आणि औ या सर्वांना काय होते, या सर्वांना नाही का गुणसंधी प्राप्त होते. आणि जेव्हा किंवा आ समोर जर का विजातीय स्वर आला तर त्याचं काय करावं, ए आणि ओ हे करावं. ठीक आहे. आणि तिथे वृद्धिसंधी, वृद्धिरेची हे काय संधिसूत्र आहे. आणि वृद्धिरादयची त्यांना काय होते ते ऐ, आ, ऐ आणि औ याला काय होतं, याला होतं वृद्धिसंज्ञा प्राप्त होते. आणि वृद्धिरेचीमध्ये काय होते आ समोर जर का एच प्रत्याहारातील वर्ण म्हणजे फक्त ए औ या 4पैकी काही जर का आलं किंवा आ समोर तर तिथं काय होते, तर तिथं वृद्धिसंधी होते, ए किंवा औ होते. ठीक आहे. हे झालं लक्षात आलं. नंतर ते यनसंधीमध्ये काय ते इको यनची, म्हणजे इक प्रत्याहार समोर जर का स्वर आला तर काय होते त्याचा यन आदेश करावा. म्हणजे काय ई समोर जर का स्वर आला तर य करा, उ समोर जर का स्वर आला तर व करावं, रू समोर स्वर आला तर र करा, आणि रू समोर आला तर ल करा. ठीक आहे. हे झालं. जर पूर्वरूप संधी काय ते एंग पदांतांती, म्हणजे एंग प्रत्याहार समोर जर का आला तर तिथं अवग्रह होतो, याचा आदेश होतो. तर हे सर्व तुम्ही याचे एक्झाम्पल डिटेलमध्ये मी घेतलेले. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायसाठी पररूप संधीमध्ये ते एंगे पररूप याचं एक्झाम्पल मी डिटेलमध्ये प्रॅक्टिस घेतलेलं आहे. सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या तर एवढे एक्झाम्पल प्रॅक्टिस घेतले. हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्या गोष्टी. आता पररूप संधीमध्ये अकारांत उपसर्ग समोर जर का एंग प्रत्याहार आला तर तिथं ए किंवा ओ म्हणजे काहीच बदल होत नाही. नंतर इथे अयादी संधी, एचो अय वायावह म्हणजे काय ते एच प्रत्याहार समोर जर का स्वर आला तर एचं अय, ओचं अव, एचं आय आणि औचं आव हे सर्व हे आदेश करावा. ठीक आहे. नंतर त्याचा पण पूर्ण हे पण घेतलं डिटेलमध्ये घेतलेलं येतं. नंतर ते वृद्धिरेची हे कशाचं आहे, आदगुणचं अपवाद सूत्र आहे. एंगी पररूपम हे वृद्धिरेचीचं अपवाद सूत्र आहे. आणि आदगुणमध्ये काय ते अ पुढं आ किंवा जर का कोणताही विजातीय स्वर आला तर गुणसंधी होते. आणि वृद्धिरेची काय सांगते अ समोर जर का फक्त हे 4 आले तर काय होते वृद्धिसंधी होते. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. नंतर ही झाली स्वरसंधी. नंतर नेक्स्ट टॉपिक येते आपला व्यंजन. नेक्स्ट टॉपिक आहे आपला हलसंधी किंवा यालाच काय म्हणतात व्यंजन संधी. श्रुत्वसंधी चस्तोष चुनाश्चू सवर्ण आणि तवर्ग समोर जर का शवर्ग आणि शवर्ण आणि तवर्गाला चवर्गाला तर श आणि च वर्गाचा आदेश होता. म्हणजे आणि याचा अपवाद सूत्र काय शात श म्हणजे काय श आणि तवर्ग आलं तर स होत नाही. ठीक आहे. याचं मी एक्झाम्पल घेतले तर हे तुम्ही रीड करता. श्रुत्वसंधी याचं सूत्र चुनाश्चू सवर्ग आणि तवर्ण, सवर्ण आणि तवर्गा समोर जर का श वर्ण आणि ट वर्ग आला तर श वर्ग आणि ट वर्गाचा आदेश होतो. ठीक आहे.
जश्व संधी काय म्हणते, झलाम जशवंते म्हणजे काय, झल प्रत्याहार समोर जर का स्वर किंवा व्यंजन आलं तर जशचा आदेश होतो. चर्तू संधी काय म्हणते, खरीच्या, याचं सूत्र आहे, झल प्रत्याहार समोर जर का खर प्रत्याहाराचं वर्ण आलं तर चर आदेश होतो. हे सर्व मी डिटेलमध्ये घेतलेलं, इथं कन्फ्युजन होऊ शकते, फक्त लक्षात हे ठेवायचं तुम्हाला, ठीक आहे. तोरली संधीमध्ये काय येते, तोरली त वर्ण समोर जर का लकार आला तर न चाललं होतो, ठीक आहे. अनुनासिक संधीमध्ये काय ते यरो अनुनासिका अनुनासिके वा म्हणजे काय, यर प्रत्याहार म्हणजे काय, ह सोडून जर का अनुनासिक आलं तर अनुनासिक वर्ण आला म्हणजे यमंगणनम य ग न हे जर का शब्द आले तर काय होतं, अनुनासिक होतो. जे पण आपले वर्ग आहे तर वर्गाचा जे 5वा वर्ण राहतो, प्रत्येक वर्गाचा जो 5वा वर्ण राहतो तो अनुनासिक राहतो. अनुस्वार संधीमध्ये काय ते म अनुस्वार म्हणजे म समोर जर का व्यंजन आलं तर मचा अनुस्वार होतो आणि म समोर जर का स्वर आला तर मचा म होतो, ठीक आहे. ते छत्व संधीमध्ये काय ते छेष्चोटी म्हणजे काय, झै प्रत्याहार समोर जर का श आला आणि त्याच्यासमोर जर का अट प्रत्याहार आला तर अट प्रत्याहार वर्ण आला तर या शचा छ होतो, ठीक आहे. ही झाली छत्व संधी, ठीक आहे. नंतर इथे विसर्ग संधी, इझी आहे, जास्त हार्ड नाही. विसर्ग संधीमध्ये काय ते सत्व संधी येते. विसर्ग समोर जर का च छ श आला तर श होतो, विसर्ग समोर ट ठ छ आला तर श होतो, नंतर त थ स आला तर स होतो. प वर्ग किंवा क वर्ग आला तर विसर्गाच्या आधी जर का अ किंवा आ असेल तर या विसर्गाचा स होतो आणि याच्या जर आधी जर का ई यू असेल तर याचा श होतो, ठीक आहे. नंतर याचे नियम येतं, अजून येतं की जर का अ समोर जर का विसर्ग असेल आणि त्याच्यासमोर जर का स्वर असेल तिथं विसर्गाचा लोप होतो. नंतर इथे अजून दुसरा नियम काय, आ असेल त्याच्या विसर्ग असेल आणि त्याच्यासमोर जर का स्वर किंवा तिसरा चौथा 5वा वर्ण आणि य र ल व ह यापैकी जर का असेल तर या विसर्गाचा लोप होतो. जर स येते, स किंवा एश म्हणजे याच्यात काय होते, स आलं किंवा एश आलं त्याच्यासमोर जर का अ सोडून काही जरी आलं तर काय होते, विसर्गाचा लोप होते. नंतर इथे उत्व संधी काय, असं म्हणजे समोर अ किंवा तिसरा चौथा 5वा वर्ण आणि य र ल व ह याच्यापासून आलं तर याला काय होतं, या विसर्गाचा उ होते, याला काय म्हणतात उत्व संधी म्हणतात. म्हणजे ऋत्व संधी या किंवा याला ऋतू आदेश संधी पण म्हणतात, ठीक आहे. पहिल्या शब्दाच्या शेवटी जर का अ किंवा आ सोडून स्वर आला आणि विसर्ग आला आणि त्याच्यासमोर जर का स्वर किंवा तिसरा चौथा 5वा हेच सेम आहे, तिसरा चौथा 5वा वर्ण किंवा य र ल व ह तर या विसर्गाचा काय करायचा, र करायचा, ठीक आहे. इझी आहे. स्वर संधी तुम्ही बघून घ्या, व्यवस्थित बघून घ्या. काही प्रॉब्लेम आला तर मला डाऊट विचारू शकता तुम्ही, तसं तर मी सर्व डिटेलमध्ये शिकवलेलं आहे, तरी अजून प्रॅक्टिस पण होते त्याची. नंतर येते समासमध्ये येते तत्पुरुष समास. समासमध्ये 5 समास येतात, केवल समास, अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, नंतर द्वंद्व, नंतर इथे बहुव्रीही समास, नंतर इथे द्वंद्व समास, ठीक आहे. तर अव्ययभाव समासामध्ये प्रथम पूर्वपद महत्त्वाचं राहते, तत्पुरुष समासमध्ये उत्तरपद महत्त्वाचं राहते, नंतर बहुव्रीही समासमध्ये अन्यपद महत्त्वाचं राहते आणि द्वंद्व समासमध्ये दोन्ही पद महत्त्वाचे राहतात. केवळ समास आपण करत नाही, केवळ समास फक्त ते एक आपलं प्रकार म्हणून येते, ते आपण उपयोगात घेत नाही, ठीक आहे. नंतर येते तत्पुरुष समास, उत्तरपद प्रधान राहते. याच्यात 2 प्रकार पडतात, समानाधिकरण आणि व्याधिकरण. समानाधिकरणमध्ये ते कर्मधारय, द्विगु, नय तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास आणि प्रादेशिक तत्पुरुष समास. नंतर येते व्याधिकरणमध्ये ते विभक्ती तत्पुरुष समास. याच्यात काय ते द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी हे सर्व विभक्ती तत्पुरुष कशात येतात, व्याधिकरणमध्ये येतात, ठीक आहे. नंतर समानाधिकरणमध्ये काय ते कर्मधारय काय ते दोन्ही पदे समान विभक्ती राहतात. जे पूर्वपद आणि उत्तरपद राहते दोन्ही कशात राहतात, समान विभक्ती राहतात, ठीक आहे. जसं की विशेषण म्हणजे काय ते दीर्घ हा वृक्ष हा हे काय दोन्ही समान येतात. नंतर विशेषण येते, नरह शार्दूल इव हे काय, हे त्याचं हे काय म्हणतात, हे त्याचा विग्रह आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, तुम्हाला हे लक्षात एक्झाम्पल लक्षात ठेवा. नंतर उपमान पूर्वपद म्हणजे काय, जे उपमान आहे, उपमेय आणि उपमान हे तुम्हाला माहीत पाहिजे. उपमान जर का पूर्वपदात असेल तर त्याच्यात काय ते वज्रम एवम कठोर, तर पूर्वपद असेल तर इवम मधात येते आणि जर का उपमान उत्तरपदात असेल तर एवम कुठे येते, नंतर येते. हे काय मुखकमलम, मुख म्हणजे काय, कमलासारखे नयन, मुख कसे कमळासारखे. वज्र कठोर म्हणजे काय, कशासारखं कठोर आहे, वज्रासारखे कठोर, ठीक आहे. तिच्यात नाही का उपमान कशाची उपमा दिलेली आहे, वज्राची उपमा दिलेली आहे. याच्यात काय उपमान पूर्वपदात आहे, म्हणजे इथं मुखकमलम, मुखाला कशाची उपमा दिलेली आहे, कमळाची दिलेली आहे. कमळ आणि ज्याची उपमान दिली, उपमान कशात आहे, उपमानीच्यात आहे, उत्तरपदात आहे, म्हणून इथं इव नंतर आलं, ठीक आहे. हे तर 4 कर्मधारायचे. नंतर इथे द्विगु समास सूत्र काय ते संख्या पूर्व द्विगु म्हणजे काय ते पूर्वपद नेहमी संख्यावाचक राहते, दोन्ही पदे कशात राहतात, षष्टी बहुवचनात राहतात. शेवटी काय राहते, समाहार लागते. हे सर्व द्विगु समास म्हणजे काय ते पंचकर्म त्रिफला, म्हणजे शेवटी पूर्वपद जे राहते ते संख्यावाचक राहते आणि जे उत्तरपद राहते ते काय राहते, ते राहते याच्यात राहते, पूर्वपद जे राहते ते नेहमी संख्यावाचक राहते आणि दोन्ही आणि जेव्हा विग्रह करतो तेव्हा दोन्ही जे पद राहतात ते षष्टी बहुवचनात राहतात, ठीक आहे. विभक्ती लक्षात ठेवायची आपल्याला, आणि शेवटी काय लागते समाहारह,
ठीक आहे. पंचकर्म म्हणजे काय, पंचानाम कर्मानाम समाहार, त्रिफला त्रयानाम फलानाम समाहार. तर द्विगु समास एकदम इझी आहे. फक्त याच्यात एक लक्षात ठेवायचं, याच्यात नाही का जे पंचगंगम आहे, पंचगंगम किंवा द्वियमुनम लक्षात ठेवा, पंचगंगम किंवा द्वियमुनम हे काय येतं. पंचगंगम म्हणजे पंच हे काय म्हणतात, हे काय म्हणतात तिथं संख्यावाचक आहे पूर्वपदात. पण नाही का जर का उत्तर पदात जर का हे असेल का नदीवाचक शब्द असतील, नदीवाचक शब्द असते, तिथं द्विगु समास नव्हता, कोणता होते, नदी विषय सूत्रांना अव्ययभाव समास होते. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं, संख्यावाचक शब्द आणि जर का हे आलं तर हे मी ऑलरेडी अव्ययभाव समासमध्ये पण सांगितलेले आणि इथं पण सांगते. ठीक आहे. द्विगु समासमध्ये पंचगंगम येत नाही, द्वियमुनम येत नाही. ठीक आहे. काहून, कारण की ते हे येतं काय म्हणतात नदीवाचक सूत्र येतं उत्तर पदामध्ये. ठीक आहे. नंतर येते नय तत्पुरुष समास. नय तत्पुरुष समास म्हणजे काय, ते पूर्वपद जे राहते ते नकारात्मक राहते. पूर्वपद काय राहते, नकारात्मक राहते. याच्यामध्ये काय ते अन न आणि अनचा काय होतो, न होतो. ठीक आहे. अविधा म्हणजे काय ते न विद्याहा, अविद्या म्हणजे काय होते, न विद्याहा. अनुपलब्धी म्हणजे न उपलब्धीही. ठीक आहे. नंतर येते उपपद तत्पुरुष समास. उपपद म्हणजे काय ते पूर्वपद हे सुबंध प्रत्यय राहते आणि उत्तरपद काय राहते, क्रियावाचक राहते. याचं नेहमी काय क्रियावाचक हे राहते, उत्तरपद क्रियावाचक राहते आणि शेवटी काय लागते, इति लागते. म्हणजे काय कुंभकारः, कुंभम करोति इति कारकम, कुंभम करोति इति कारकम. ठीक आहे. हे काय कुंभकार. नंतर येते प्रादि तत्पुरुष. पूर्वपद काय राहते, नेहमी उपसर्ग राहते आणि उत्तरपद श्रेष्ठ राहते. पूर्वपद काय राहते, उपसर्ग राहते आणि उत्तरपद श्रेष्ठ राहते. उपसर्ग आपल्याला 22 उपसर्ग माहिती येतं, 22 उपसर्ग त्यातलं प्र. ठीक आहे. प्रगतः आचार्य. ठीक आहे. पूर्वपद काय राहते, प्र आदी. याला काय म्हणतात, पूर्वपदमध्ये उपसर्ग असतील तर उत्तरपद आणि उत्तरपद श्रेष्ठ राहते. तर काय होते, प्रगतः आचार्य. प्रचं काय होते, प्रगतः. तसं झालं प्रगतः आचार्य. म्हणून काय इथे प्रादि तत्पुरुष समास. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. कोणते बघितले, समानाधिकरणमध्ये दोन्ही समान याच्यात राहतात. याच्यात काय ते विशेषण विशेष्य उपमान पूर्वपद उपमान उत्तरपद. नंतर इथे द्विगु समासमध्ये आपण पूर्वपदामध्ये संख्यावाचक आणि दोन्ही पदे कशात राहतात, षष्टी बहुवचनात राहतात आणि शेवटी समाहार लागते. ठीक आहे. याचं एक्झाम्पल बघितलं, पंचकर्म त्रिफला पंचनाम कर्मानाम समाहार त्रयानाम फलानाम हे येतं समाहार. याचे अजून एक्झाम्पल मी नोट्समध्ये घेतलेले येतं. ठीक आहे. नाही तत्पुरुष समासमध्ये पूर्वपद नकारात्मक लागते. याच्यात काय ते किंवा अन जर का असेल तर त्याचं काय होतं, न होतो. ठीक आहे. अविद्याचं न विद्या, अनुपलब्धीचं न उपलब्धी. नंतर उपपद तत्पुरुषमध्ये पूर्वपद सुबंध प्रत्यय असते आणि उत्तरपद काय राहते, नेहमी क्रियावाचक शब्द राहते. जसं की आणि शेवटी काय लागते, इति राहते. जसं की कुंभकार इथं कार करण्याची क्रिया येते. कार हे काय, कार हे काय क्रियापद आहे. तर क्रियापद तर तुम्हाला समजते ना. क्रियापद आलं तर काय, क्रियापद तुम्हाला जर का उत्तरपदात क्रियापद दिसलं तर सरळ ते काय, उपपद तत्पुरुष समास. ठीक आहे. हे इझी गोष्टी तर. ठीक आहे. कुंभम करोति इति कारकम. आता याचा जसा विग्रह वगैरे कसा करायचा, काय करायचा ते आपण डिटेलमध्ये आपण घेतलेले सर्व गोष्टी ते आपण घेऊ, पण त्याचं आपण प्रॅक्टिस पण घेऊ. ठीक आहे. पण एवढं तुम्ही लक्षात घेऊ शकता. आपल्याला जास्त डिटेलमध्ये येत नाही, पण आपल्याला फक्त डिटेलमध्ये काय स्टडी करायचा, बाकी सर्व इझी आहे. फक्त जे अव्ययभाव समास आहे, अव्ययभाव समास आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करणं आहे आणि हे करणं आहे. कारण की एवढे एक्झाम्पल येतं, एवढे एक्झाम्पल नाही, पण मी ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो, जेवढं तुम्ही एक चार्ट जरी लक्षात ठेवला अव्ययभाव समासमध्ये, तर तुम्हाला सर्व अव्ययभाव समासाचे क्वेश्चन एवढं तुम्हाला कोणत्या पद्धतीचा क्वेश्चन विचारून तुम्हाला त्याचं सोल्युशन करताच येईल. ठीक आहे. आपण त्याचा विग्रह कसा करायचा त्याची तुम्हाला मी पद्धत सांगितलेली आहे. 19 ते 20 आपण एक्झाम्पल प्रॅक्टिस घेतलेली तर पूर्ण आणि समजून सांगितलेलं आहे मी. ठीक आहे. अजून मी त्याच्यात नाही का अजून तुम्हाला ट्रिक सांगणार आहोत अव्ययभाव समासाची, की तुम्ही त्याच्यानं कसं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता बघणार आपण नंतर इथे व्याधिकरण. हे झालं समानाधिकरण. आता इथे व्याधिकरणमध्ये काय येते, जे पूर्वपद राहते उत्तरपद प्रधान राहते आणि पूर्वपदाची पूर्वपदाची जी विभक्ती राहते त्या विभक्तीवर याचं डिसाईड करते. त्या याच्यात विभक्ती कोणाची बदलते, यात विभक्ती कोणाची होते, यात विभक्ती होते पूर्वपदाची. उत्तरपद प्रधानमध्ये जर का द्वितीय, समजा उत्तरपदमध्ये जर का श्रीत, अतीत, पतीत, गत, अत्यस्त, प्राप्त, आपन्न आणि बुभुक्षू हे सर्व जर का गोष्टी आल्या, या सर्व जर का शब्द कशात आले, उत्तरपदात आले, तर काय होते, तर पूर्वपदाची द्वितीय होते आणि तिथं कोणता समास होते, द्वितीय तत्पुरुष समास. नंतर ते तृतीयामध्ये उत्तरपदात जर का उत्तरपदात जर का अर्थशब्द आला तर त्याची काय होते, तर पूर्वपदाची तिथं तृतीय तत्पुरुष समास होते. जसं की
पूर्व, सदृश, सम, कल, मिश्र, संमिश्र, श्लक्षण शब्द आले तर तिथं काय होतं तृतीय तत्पुरुष समास येतो. चतुर्थी हे तुम्हाला शब्द लक्षात ठेवायला लागतात. चतुर्थी म्हणजे तदार्थ, बली, हित, हित, सुख, रक्षिते म्हणजे जर उत्तर पदात जर का अर्थ, बली, हित, सुख, रक्षित हे शब्द आले तर काय होते चतुर्थी तत्पुरुष समास होते. ठीक आहे. नंतर येते पंचमी. पंचमध्ये भय, भीत, भीती, भी, पंचमी भयन म्हणजे काय ते भय, भीत, भीती, भी यांच्या हे सर्व ज्यांच्या अंती असेल तिथं काय होते जर का उत्तर पदात असेल तर काय होते तिथं पंचमी तत्पुरुष समास होते. आणि अजून दूर, कृच्छ, मुक्त, आगस्तोक, अंतिक हे शब्द जरी असले तरी काय होते पंचमी विभक्ती होते. तिथं कोणता होता पंचमी तत्पुरुष समास, पंचमी व्याधिकरण तत्पुरुष समास. ठीक आहे. नंतर येते षष्टी. षष्टीमध्ये काय ते षष्टी विभक्त्यंत सुबंतेम समस असते म्हणजे षष्टी विभक्ती म्हणजे षष्टी विभक्तीमध्ये असलं तर सुबंतम प्रत्यय राहतात. ठीक आहे. नंतर येते सप्तमी. सप्तमीमध्ये काय ते सप्तमी शौंड्य म्हणजे काय ते शौंड्य, धूर्त, प्रवीण, उत्तर, अधि, कुशल, निपुण, सिद्ध, शुष्क, पक्व ही पदे जर का उत्तर पदात असेल तर तिथं काय होते सप्तमी तत्पुरुष समास होते. आणि सप्तमी कोणाची होती सप्तमी पूर्वपदाची होती, उत्तर पदाची नाही होत बरं ते लक्षात ठेवा. ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर ते नेक्स्ट समास येते बहुव्रीही समास. बहुव्रीही समासमध्ये काय ते अन्यपद प्रधान राहते. अनेक मन्य पदार्थे अनेक आणि अन्य पदार्थ म्हणजे काय एक्सप्लेन लक्षण ऑफ बहुव्रीही समास. हे जसं की पितांबर, पितांबर, पिता आणि अंबरानी यस्य सह. नंतर ते विना पानव यस्यासा हे काय तर याच्यात काय तर अन्य पद प्रमाणे. नंतर ते निष्ठासूत्र ते तवत प्रत्यय ज्याच्या शेवटी राहतात त किंवा तवत प्रत्यय राहतात हे ज्याच्या शेवटी राहते त्याला काय होतात त्याला निष्ठांत शब्द म्हणतात. आणि हे शब्द काय राहतात विग्रहात प्रथम योजावे. जसं की आपण जर का उपसर्जन बघितले जे प्रथमामध्ये राहतात उपसर्जन म्हणजे जे प्रथमात राहतात प्रथमामध्ये जे राहतात कोणते जे 22 अव्यय राहतात जे अव्यय राहतात अव्यय समासमध्ये काय राहते अव्यय त्याच्या नावातच सांगते अव्यय समास. तर त्याच्यात आपण पूर्वपदात घेतो त्याच्याप्रमाणे इथं जर का त किंवा तवत प्रत्यय ज्याच्या शेवटीवर असले ज्या शब्दाच्या शेवटी जर का त किंवा तवत प्रत्यय असले तर त्यांना काय होतात जसं इथं युक्त योग युक्तो येन स याच्यात नाही काय जे युक्त म्हणजे काय तवत प्रत्यय त प्रत्यय तर त्याच्यात काय होते त प्रत्ययानं तर त्याला काय करायचं पूर्वपदात योजायचं कोणत्या सूत्रानं निष्ठा या सूत्रानं. ठीक आहे. याचा जो आपण विग्रह करू समास विग्रहामध्ये तुम्हाला समजून जाईल ते. नंतर ते द्वंद्व समासमध्ये काय ते चारथे द्वंद्व म्हणजे काय याच्यातमध्ये येतात चारथे द्वंद्व म्हणजे द्वंद्वचे म्हणजे चार अर्थ आहेत चे 4 अर्थ येतं. नंतर ते द्वंद्वेघी अजाद्यदंतम नंतर अल्पाचतरम हे काय ते 4 सूत्र येतं द्वंद्व समासचे. द्वंद्व समासमध्ये काय राहते दोन्ही पद प्रधान राहतात. ठीक आहे. जसं की 4 थे द्वंद्व म्हणजे काय च आणि अशा अर्थाचे सुबंधाशी होणारा समास म्हणजे काय होते द्वंद्व. जसं की राम लक्ष्मण याच्यात काय ते राम च लक्ष्मण च. नंतर ते द्वंद्वेघी याच्यात काय ते घी म्हणजे काय नदी संज्ञा म्हणजे घीमध्ये काय ते नदी संज्ञा नसलेला जर का इथं नदी संज्ञा आली तर मग काय होते तर तिथं अव्ययीभाव समास होते ते लक्षात घ्या. ठीक आहे. इकारांत आणि उकारांत शब्द पूर्वपदी योजावा म्हणजे द्वंद्व घी हे कशासाठी जर का तुम्हाला इकारांत नदी संज्ञा नसल्या ज्याला नदी संज्ञा नाही आणि जो इकारांती आणि उकारांत शब्द आहे जो इकारांत आणि उकारांत जसं की नदी शब्द आहे किंवा गंगा नदी शब्द आहे याच्याशी संबंधित जर का शब्द नसेल आणि तो इकारांत असेल जसं की मुनी तर हे सर्व कशात करायचे मुनी अजून धेनू वधू हे शब्द कशात उच्चारायचे हे शब्द कशात योजायचे पूर्वपदी योजायचे. जसे की हरिहरव हरच हरीच यात नाही का हरी हे काय इकारांत शब्द आहे तर द्वंद्वघी या सूत्रानं काय झालं हे इच्यात आलं हे पूर्वपदात आलं. ठीक आहे. हरच हरीच हे काय हरिहरव हे हरिहरव आहे. ठीक आहे. अधिहरी नाही किंवा इतिहरी नाही तर हे लक्षात ठेवा तुम्ही किंवा हरिहर नाही हे काय हरिहरव. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. हे सारखे शब्द येतात तर कन्फ्यूज नाही व्हायचं. याच्यात काय हरिहरव म्हणजे दोन्ही शब्द कशात येतात समान याच्यात येतात हरच हरीच. ठीक आहे. हरिहरव याच्यात हरव का आलं देवौ देवा प्रथमा इथं द्वितीय वचन लागलं. इथं राम लक्ष्मणौ काऊन आलं लक्ष्मणौ जसं की देव रामौ द्विवचनासाठी आपण काय लावतो द्विवचनासाठी हे लावतो. जसं की अश्विनी कुमार हे दोघांसाठी आपण काय लावतो अश्विनौ द्विवचन वापरतो ते लक्षात ठेवा. याच्यात शब्दातच द्विवचन दिलेलं राहते. ठीक आहे. अजाद्यदंतम जो शब्द स्वराने सुरू होणारा आहे तो काय तर द्वंद्व समासात पूर्वपदी योजावा म्हणजे
ईशकृष्ण म्हणजे काय, जो शब्द स्वराने सुरू होणारा असतो, जो स्वराने सुरू होणारा काय शब्द आहे, ई स्वराने सुरू होतो, तर ई कशात योजायचा, पूर्वपदात योजायचा. ठीक आहे. नंतर ते अल्पाचातरम, हे सूत्र काय म्हणते, अल्प अचतरम म्हणजे काय, ते ज्या शब्दात स्वर कमी आहेत तो पूर्वपदी योजावा. जसं शिवकेशव, याच्यात जर का तुम्ही हे केलं तर जे केशव आहे, केशवाचं शिवचं, या जे शिव आहे त्याच्यात नाही का स्वर कमी येतं, तर स्वर कमी येतं म्हणून हे काय आहे, पूर्वपदी योजलं आपण. ठीक आहे. हे काय समास, हे त्याचा विग्रह आहे. जेव्हा आपण संधी सोडवतो त्या टाईमला आपल्याला हे सूत्र कामी पडतात. ठीक आहे. हे सूत्र आपल्याला कशासाठी कामी पडतात, जेव्हा आपण LAQ जर का तुम्हाला क्वेश्चन विचारला, LAQ क्वेश्चन विचारतात द्वंद्व समासाचे, तेव्हा आपल्याला सोडवता आला पाहिजेत. ठीक आहे, याच्यासाठी. आणि हे इथं नंतर झालं ते अव्ययभाव समास. अव्ययभाव समासमध्ये काय, ते पूर्वपद महत्त्वाचे राहते. पूर्वपद नेहमी अव्यय राहते. अव्ययभाव पूर्वपद किंवा नामपद, उत्तरपद, अव्यय कम्स फर्स्ट इन द समासपद. ठीक आहे. नंतर ते इथं काय, अव्यय 16 अव्यय, हे अव्यय हे सूत्र आहे. अव्ययम, विभक्ती, समीपम, समृद्धी, वृद्ध, अर्थाभाव, नंतर अत्यय, असंप्रती, नंतर शब्द प्रादुर्भाव, पश्चात, यथा, सादृश्य, संपत्ती, साकल्य आणि वचनेशू म्हणजे काय, हे शब्द जर का आले तर तिथं काय होतं, अव्ययभाव समास होतं. तसे ते प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जन म्हणजे काय, ते जे प्रथमामध्ये राहते, जसं की हे शब्द जे राहतात याचे समानार्थी जे पण शब्द राहतात, जसं की विभक्तीमध्ये काय, ते इति, आधी शब्द याचा इति शब्द येते, विभक्ती अर्थानं इति शब्द येते. ठीक आहे. तर हे शब्द तुम्हाला मी याच्यात अव्ययभाव समासामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत, तर ते तुम्हाला मी तिथं सांगतो कसं आहे काय. ठीक आहे. जसं की अधिहर आहे, उपकृष्णम आहे, कृष्णस्य समीपमचा अर्थ काय होते, उपया अव्यय आहे, त्याचा अर्थ काय होते, समीपम. ठीक आहे. हे तुम्हाला मी अव्ययभाव समासमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे डिटेलमध्ये, म्हणून ते शेवटी घेतलं. नंतर ते अव्यय हे प्रथमा विभक्तीत असते, त्याला उपसर्जनम म्हणतात. आणि उपसर्जनम पूर्व याने काय होतं, ते नेहमी पूर्वपदात उपाय. जसं की अधिहरे, अधिहरी, अधिच्यात अधि आलं, हरी आलं. नंतर हरव इति अधिहरी. ठीक आहे. हरव इति आलं. ठीक आहे. त्याच्यात काय, हा लौकिक विग्रह. अलौकिक विग्रहमध्ये काय राहते, सुपधातू लागते, सुपधातू. आता ते सुपधातू ते तुम्हाला पाठ करणं आहे, ते मी सांगतो कसं करायचं, काय करायचं, ते कसं सॉल्व्ह करायचं. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगणार होतो, तुम्हाला लक्षात ठेवायचं. नंतर ते नाव्ये भावात वादतो व पंचमा म्हणजे काय, न अव्यय भावात तू अपंचमया म्हणजे काय, अव्ययभाव समास जर का अकारांत असेल आणि तर त्यापुढे जर का विभक्तीचा, तर त्या पुढील विभक्तीचा लोप करू नये. जसं की तसेच पंचमी विभक्ती सोडून इतर विभक्तींना आदेश करावा. ठीक आहे. अधिगोपम, गोपे इति अधिगोपम, गोपे इथे अधिगोपम. इथं काय माहिती आहे का, हे इथं थोडंसं अपवाद आहे, हे मी तुम्हाला डिटेलमध्ये अव्ययभाव समासमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. अजून एक्झाम्पलमध्ये पण प्रॅक्टिस करताना घेईल, पण हे सर्व सोडून नाही का आपण हे करू शकतो, बाकी सर्व गोष्टी येतील आपल्याला. म्हणजे तृतीय सप्तम्यवर बहुबल म्हणजे काय, अव्ययभाव म्हणजे काय, ते अकारांत पुढे जर का तृतीय सप्तमीचे प्रत्यय आले तर त्या जागी काय असते, आदेश होतो. ठीक आहे. जसं की उपकृष्णम, इथं काय झालं, झालं. ठीक आहे. जर का जो पण शब्द आहे त्याच्या शब्दाच्या शेवटी जर का अ किंवा आला तर तिथं काय होतं, तर तिथं आदेश होतो. आणि जर का ई किंवा उ आला तर तिथं काहीच होत नाही. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. जसं की तुम्हाला अधिहरह अकारांत आहे तर अधिहरम. ठीक आहे. अधिहरम हे लक्षात ठेवायचं. अधिहरी, उपकृष्णम इथं अकारांत किंवा आकारांत असेल तर तिथं काय होते, आदेश होतो. ठीक आहे. म्हणजे ते अव्ययभावाच्या काली उत्तरपदात जर का कालवाचे शब्द असेल तर सहला स करावे. एक्झाम्पल, सहरी हरे सादृश्यम सहरी. तर हरे सादृश्यम म्हणजे काय, हे सहचा समानार्थी शब्द काय आहे, सादृश्यम. ठीक आहे. सहचा अर्थ आहे. ठीक आहे. ते तुम्ही लक्षात घेसाल. ठीक आहे. एवढे एक्झाम्पल प्रॅक्टिस केलेलं आपण याच्यावर. याचं ट्रिक मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल अव्ययभाव समासाची. तुम्हाला अव्ययभाव समासामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि कोणत्याच समासामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. फक्त प्रॉब्लेम बनते की तुम्ही स्टडी करा, प्रॅक्टिस करा, पहा. एकदम इझी टॉपिक आहे, तर तुम्ही सब्जेक्टमध्ये फेल होणारच ना. ठीक आहे. आणि बाकी पास होण्यापुरते तर गोष्टी येतात. तुम्ही संधी समास आणि 20 मार्काच्या जे गोष्टी सांगितल्या त्या आधीचं MCQचं आणि अजून उपसर्ग,
नंतर अव्यय आणि शब्दरूप तुम्ही जसं मी पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा, तुम्हाला सर्व गोष्टी समजायला लागतील. ठीक आहे. नंतर येते स्टेप्स टू डिराईव्ह समास. समासमध्ये पहिल्यांदा लौकिक विग्रह, त्यानंतर अलौकिक, मुख्य सूत्र, उपधातू, प्रतिपदकानं सर्व विभक्ताचं रूप करतो. नंतर आपण स्वच समोर यानं सू लावतो. नंतर इतिसिद्धमध्ये अमीपूर्व किंवा अव्ययादाप सूप हे सूत्र लावून आपण नाही का संधी आपण एक्सप्लेन करतो. ठीक आहे. हे सुपधातू हे आपल्याला लौकिक विग्रह टू अलौकिक विग्रह करताना आपल्याला सुपधातू माहीत पाहिजेत, हे आपल्याला वापरायला लागतात. ठीक आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजेत, हे मी तुम्हाला सांगतो कसं यूज करायचं. हे सर्व आपण ऑलरेडी सांगितलं आहे, तुम्ही ते डिटेलमध्ये बघू शकता. इथं सांगणं गरजेचं नाही. इथं जे महत्त्वाचं आहे, ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात पाहिजेत, ॲप्लिकेशनच्या नंतर त्यांना गोष्टी मटेरियल तर तुमच्याकडे सेव्ह असलं पाहिजे. ठीक आहे. नंतर ते उपसर्गाचे 22 वाक्य येतं. हे 22 वाक्य जसे तसे तुम्ही पाठ करा, तुम्हाला पेपरामध्ये येतील. याच्यातले कोणते पण 5 विचारतील. नंतर ते धातुरूपाने मी कुठं शिकवलेलं नाही. धातुरूपाने तुम्हालाच लक्षात घ्यायचं, तर धातुरूपाने मी इथंच तुम्हाला शिकवून देतो. ठीक आहे. वाटलं सर मी डिटेलमध्ये एक लेक्चर अपलोड करेल, पण ते जरी नाही झालं तरी तुम्ही याच्यातून कव्हर करू शकता. जसं की धातुरूपांमध्ये 10 गण राहतात. 10 गण आपल्याला 2 गटात केले. तर पहिला गट, दुसरा गट. पहिल्या गटामध्ये 1, 4, 6, 10 येतात आणि दुसऱ्या गटामध्ये 2, 5, 7, 8, 9 हे जे गण येतं ते दुसऱ्या गटात येतात. पहिल्या गटामध्ये 1, 4, 6, 10 हे गण येतात. ठीक आहे. नंतर ते 10 गणाचे 10 लकार आहेत. 10 लकार म्हणजे 10 काळ दर्शवतात. याच्यातले आपल्याला कोणते लक्षात ठेवायचे? वर्तमान काळ म्हणजे लट लकार, भूतकाळ म्हणजे निश्चित भूतकाळ म्हणजे लंग लकार, नंतर भविष्यकाळ म्हणजे लोट लकार आणि आज्ञार्थ म्हणजे लोट लकार आणि विद्यार्थ म्हणजे लिंग लकार किंवा विधी लिंग लकार. ठीक आहे. तर आता जसं आपण धातू बनतो, तर जे शब्द बनते कसं, एक राहते मूळ धातू, त्याला गण लागते. हे 10वा गण, कोणता गणातला प्रत्यय ते लागते. त्यानंतर त्याला विकरण लागते आणि नंतर लागतात कालार्थ प्रत्यय, जे आपण प्रत्यय बघतो. आत्मनेपदी, परस्मैपदी हे 2 राहतात. परस्मैपदी आणि आत्मनेपदी. ठीक आहे. धातू कोणानुसार चालतो? धातू नाही का परस्मैपदी किंवा हे प्रत्यय कोणानुसार चालतात? धातू कोणता आहे, धातू जर का कोणत्या गणातला आहे, कोणत्या परस्मैपदी का आत्मनेपदी, त्या धातूनुसार हे कालार्थ प्रत्यय लागतात. ठीक आहे. आणि विकरण काय? विकरणमुळे नाही का आपण धातू ओळखू शकतो की धातू कोणत्या गणातला आहे. धातू आपल्याला गण ओळखायला खूप कन्फ्युजन होते की गण कसा ओळखायचा. तुम्ही जर का विकरण लक्षात घेतलं, धातूमध्ये गण लक्षात, जसं की आता तुमच्यासमोर नृत्यती हे शब्द आहे, तर ती लागलं तर तुम्हाला समजते की बा कोणतं परस्मैपदी का तीवरून प्रत्ययावरून तुम्हाला समजते की प्रत्यय. तर तुम्ही मी वह म सी थ त ती तह अंते हे तर तुम्ही पाठ केलं ना, मी वह म सी थ ती तह अंती, मी वह म सी थ त ती तह अंती, ती आलं. तर ती कशाचं आहे? परस्मैपदीचं आहे. परस्मैपदीचं एकवचन आहे, तृतीय बहुवचन आहे का, ते तुम्ही कोणता काळ आहे आणि कोणतं वचन आहे ते तुम्ही याच्यावरून पाठ करू शकता. त्या बॉक्सवरून तुम्ही लक्षात घेऊ शकता. राहिला याच्यावरून तुम्हाला समजते की चौथा गण. तर हेच तुम्हाला तर क्वेश्चनमध्ये विचारतात, अंडरलाईन केलं राहतं, हेच विचारायचं. याच्यावरून तुम्हाला आरामात तुम्ही इझिली धातुरूप सॉल्व्ह करू शकता. याचं जेव्हा मी एक्झाम्पल सॉल्व्ह करेल तेव्हा तुम्हाला अजून समजेल. ठीक आहे. नंतर ते गट, पहिल्या गटमध्ये काय, ते प्रत्येक गणाचे विकरण लक्षात ठेवा. विकरण तुम्हाला समजते की कोणत्या गण आहे. जसं की जर का आलं तर अचा विकरण काय होते? पहिला गण. आलं तर चौथा गणातला धातू आहे. आलं तर म्हणजे 6वा गण. आलं तर 10व्या गणाचा धातू आहे. नंतर दुसऱ्या गणामध्ये हे दुसऱ्या गणातलं दुसऱ्या गटातलं आहे, त्याला दुसऱ्याला विकरण नाही. 3 म्हणजे काय, ते द्वित्व म्हणजे रिपीट झालं असेल तर काय, ते तिथं तिसरा गण येते. नंतर नू म्हणजे काय, ते चिनोमी, जसं चिनोमी हे काय तर नू आहे. नंतर न म्हणजे आपनोमी. नंतर उ तनुव. नंतर ना न नी हे काय, तर क्रिया किंवा क्रिनामी. हे शब्द येतं कशातले येतं? हे 9व्या गणातलं येतं. क्रियापद काय येतं? क्रियापदाचे 3 वचन राहतात, एकवचन, द्विवचन, बहुवचन. क्रियापद 3 पुरुष राहतात, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. क्रियापदाचे 3 काळ राहतात, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. ठीक आहे. नंतर हे पूर्ण लकार आहेत आपले. प्रथम परस्मैपदी, आत्मनेपदी, लट लकार म्हणजे वर्तमान काळ, मी व म सी थ त ती तह अंती. नंतर आत्मनेपदीमध्ये ई वह मय सी से इथे द्वे ते इथे अंते. ठीक आहे. नंतर लंग लकारमध्ये ते परस्मैपदीमध्ये व म स तम ते त ताम अन. नंतर ते ई व हि मई सा था इथाम ध्वम त इथाम अंत. नंतर परस्मैपदी आज्ञार्थमध्ये त्या आणि आम याच्यात ब्लँक त तू आम अंतू. नंतर ते एकवचनमध्ये ए आवय आमय स्व इथाम ध्वम ताम इथाम अंताम. ठीक आहे. नंतर लिंग लकारमध्ये ते इयम इम इसह इतम इत इताम इयू. नंतर ते इय इवई इमई इथाम इयाथाम इध्वम इत इयाताम इरन. नंतर ते श्यामी स्याव श्याम स्यासी स्याथ स्याद. हे सर्व तुम्ही बघून घ्या, वाचून घ्या. आणि हे डिटेलमध्ये तुम्हाला याच्यानुसार नाही का एखादा मी गण चालून दाखवलं, तुम्हाला डिटेल नोट्समध्ये डिटेल हे सर्व शॉर्ट नोट्स येतात. ठीक आहे. डिटेलमध्ये तुम्ही हे टॉपिक मी धातुरूप आणि टॉपिकमध्ये तुम्हाला हे सर्व डिटेलमध्ये सापडून दे, तिथून पण रीड करू शकता. ठीक आहे. नंतर ते आरंभी जर का असणाऱ्या प्रत्ययापूर्वी मागील अचा लोप होतो. जसं की पठामी,
पठामी अंती. पठ धातू आहे, अचा काय होतो लोप होतो. हे कशासाठी होता, हे त्याच्या गणासाठी होता, विकरण आहे, अविकरण आहे. पण अंती लागलं म्हणून काय झालं, हा अचा लोप झाला, हे पठंती झालं. नंतर ते म आणि व प्रारंभी असतील तर प्रत्ययापूर्वी मागील अचा काय होतं, आ होतो. जसं की पठ, इथं जर का म किंवा व आलं तर काय होते, पठामी, भू भवा मह. ठीक आहे. प्रथम भूतकाळात व्यंजनादी धातूच्या पूर्वी काय राहते, अ राहते आणि स्वरादी धातूच्या समोर आपल्याला आ असा आगम जोडतात. जसं की अपठम, आपठव, आव, आ, हे जोडतात. कशात, भूतकाळात अनद्यतन भूतकाळ, हे भूतकाळ आपण बघितलेले. तर इथं जसं की असं समजा जर का आपल्याला भूतकाळाचे जर का आपल्याला प्रत्यय चालायचे असेल तर इथं काही अपठम, अपठव, अपठम, अपठस, अपठातम, हे सर्व अपठतम मी सर्व शब्द चालून दाखवले तुम्हाला, ते तुम्ही बघू शकता. नंतर हे धातू दिलेले तर परस्मैपदी धातू दिलेले तर आपल्याला परस्मैपदी गणानुसार कोणते धातू येतं, सर्व इम्पॉर्टंट धातू मी पाहिलेले. तर आत्मनेपदीचे धातू हे तुम्हाला बघाच लागणार आहे. तुम्ही प्रत्येक वेळ बघू तुम्ही हे सर्व गोष्टी करू शकता. नंतर इथे लास्ट टॉपिक येते प्रत्यय. इझी टॉपिक आहे, छोटा टॉपिक आहे, जास्त अवघड नाही, सिम्पल येतं. क्वेश्चन आपल्याला येतो त्याच्यात. प्रत्यय काय, धातूच्या शेवटी प्रत्यय लागतात. धातूच्या शेवटी म्हणजे त मध्ये काय ते त प्रत्यय येते, त किंवा तह किंवा ताम अन, त येते, तह ताम त, हे काय लागते, हे शेवटी लागते. जसं की कर्मवाच्य आणि भाववाच्यमध्ये उपयोग करतो याचा. भूतकाळात क्रिया संपली यासाठी म आणि न असेल तर लोप करायचा. प वर्ग त वर्ग असेल तर लोप होत नाही. धातू 2 अक्षरी असला तर ई किंवा ई लावतो. हे काय तर त प्रत्ययाचे वर्ण येतं. हे तुम्ही सध्या लक्षात घेऊन टाका. आपल्याला सध्या लेफ्टमध्ये काय येते हे सर्व तुम्ही रीड करून घ्याल. काऊन माहिती का, हे तुम्हाला समजल्याशिवाय समजणार नाही सांगितल्याशिवाय. बट ज्या टाईमला मी प्रत्ययाचं लेक्चर घेईल, पण हे धातुरूप, शब्दरूप आणि ह्या सर्व गोष्टी काय येतात, ह्या सर्व गोष्टी ऑप्शनल येतात. तुम्ही ह्या नाही जरी केल्या तरी तुम्हाला पासिंग तुमची अडत नाही. तुम्हाला महत्त्वाच्या ज्या गोष्टी तर त्या स्टार्टिंगपर्यंत येतात, महत्त्वाच्या गोष्टी. ठीक आहे. तर तुम्ही ट्राय करा सगळं लक्षात घ्यायचं. डिटेलमध्ये लेक्चर बघा, मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सर्व दिलेलं आहे. भीती काढून टाका. मी मेहनत करते, तुम्ही पण करा. आणि राहिला पेपर 2 मध्ये मी सर्व पंचतंत्राच्या कथा वगैरे सर्व गोष्टी सांगितलेल्या येतात. राहिला अन्वय तुम्हाला आता किती जरी शिकवला, जोपर्यंत तुमचा संधी समास पेपर 1 तुमचा परफेक्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला अन्वय समजणार नाही. हे गोष्टी माझ्या लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्हाला धातुरूप, प्रत्यय ह्या गोष्टी समजणार नाही, तुम्ही पेपर 1 स्ट्रॉंग करा. पेपर 2चं जे प्रत्यय येतं, काय म्हणतात, पंचतंत्राच्या कथा येतात, निरुक्ती, परिभाषा आहे, जर आयुर्वेद इतिहास आहे, हे तुम्ही एवढं टॉपिक जरी रीड केले, नंतर ते वाक्यपरिवर्तन मी एक छोटं टॉपिक वाक्यपरिवर्तन घेतलं म्हणजे अजून 10 मार्क सिक्युअर होऊन जातात. तर तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही फक्त काय करा, फक्त मी जसं सांगतो तसं करा. संस्कृतमध्ये तुमची पासिंग कुठंच अडत नाही. फक्त ट्राय करा. आणि नाही का, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपवर मी सर्व गोष्टी देतो. नोट्सच्या लिंक तुम्हाला सर्व प्रोव्हाइडेड येतात. याच्या नोट्सच्या लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. फक्त तुम्हाला जर का दिवस कमी राहिले तर तुम्ही टाईमपास करू नका. ठीक आहे. आता मी याच्यात हा व्हिडिओ जास्त लंबी करणार नाही. याच्यात नाही का मी तुम्हाला जवळपास नाही का पाऊण तासात नाही का मी पूर्ण तुम्हाला रिव्हिजन करायला सांगितलं. तुम्ही डेली तुम्ही जर का नोट्स रिवाईज केल्या, अर्धा तास याचा, अर्धा एक तास तुम्ही नाही का संहिताच्या नोट्स रीड करायच्या, अर्धा एक तास पदार्थाच्या नोट्स रीड करायच्या. तुम्ही फक्त मी ज्या शॉर्ट नोट्स दिलेल्या आहेत एकदा लेक्चर बघून घ्या, एकदा डिटेलमध्ये बघून घ्या, एकदा रिव्हिजन लेक्चर बघून घ्या. एकदा लेक्चर बघितलं, सर्व बघितलं, प्रॅक्टिस सेशन अटेम्प्ट केले, नंतर तुम्हाला इकडे यायचं काम नाही. मग तुम्ही फक्त नोट्स रीड करा. नोट्समध्ये तुम्हाला एखाद्या समजायला प्रॉब्लेम गेली किंवा एखादा टॉपिक समजेल नाही, मग तुम्ही स्पेशली तो टॉपिक, तेवढा पॅटर्न, तेवढा टॉपिक जाऊन पाहू शकता. आणि माझं चॅनल सेल्फ सफिशियंट आहे. तुम्ही एकदा तुम्हाला चॅनलवर आले, तुम्हाला कुठं दुसरीकडे जायचं काम नाही आहे. तुम्ही पूर्ण सिलेबस इथं कवर करू शकता. तुम्ही केव्हा पण या, तुम्ही वेळेवर या, कधी पण या, जेव्हा पण तुम्हाला हे लेक्चर भेटतील. फक्त पॅटर्न हेच फॉलो करायचं. मेहनत तुम्हाला करणार आहे. तुमच्याकडे लेट पोहोचला, तुम्ही लेट चालू केलं, ते तुमची चुकी आहे, माझी नाही आहे. तुम्हाला थोडी मेहनत करावं लागेल, पण होप हारायच्या नाही, मेहनत करत राहायची. ज्या पॅटर्ननं मी सांगितलं, फक्त तुम्हाला नाही का तुमचा स्पीड वाढवावा लागेल. तुम्हाला मेहनत बाकीच्यापेक्षा डबल मेहनतनं तयारी करावं लागेल. गोष्टी ह्याच फॉलो करायच्या. गोष्टी मी जे सांगतो त्याच फॉलो करायच्या. फक्त तुम्हाला अजून इफेक्टिव्ह वेने फॉलो करायच्या. संस्कृत तुमचं अडणार नाही. मी जे विषय सांगते, संहिता, संस्कृत आणि पदार्थ स्ट्रॉंग करा. क्रिया आणि रचना मी पास करून देतो तुम्हाला. विषय ऑल क्लिअर निघतील, पण फेल व्हायचं नाही. संहिता, संस्कृत आणि पदार्थ स्ट्रॉंग करून घ्या. मी सर्वांना सांगते, नेहमी सांगते. जे पण मला विचारतात मी त्यांना हे सांगते. संस्कृत पहा, बघा.
तुम्हाला संस्कृत सोपं आहे, समजायला लागेल. मी एकदम इझी करून सांगते, नोट्स प्रोव्हाइड करते. तुम्ही पुस्तक रीड करसाल, तुम्हाला टीचर एवढ्या मेहनतीने नाही समजून सांगणार, तुम्हाला क्लासमध्ये नाही लक्षात राहत. आपण असं नाही की टीचर शिकवत नाही, असं नाही, आपण लक्ष देत नाही, आपण समजायचा प्रयत्न करत नाही. आता टाईम आहे, मी ज्या गोष्टी सांगतो त्या पद्धतीने फॉलो करा. पास होणं अवघड नाही, संस्कृतची भीती काढा, एकदम इझी आहे. राहिलं इम्पॉर्टंट धातू, इम्पॉर्टंट शब्दरूप वगैरे काय, तर शब्दरूप मी सर्व सांगितले, तर इम्पॉर्टंट कसे तर काय, तर कसे तुम्ही पाठ करू शकता ते पण सांगितलेले आहे. तर ते तुम्ही फक्त बघा, रीड करा, तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. ठीक आहे. अजून त्याच्या पण आपण ट्रिक वगैरे काही करू शकतो. पण विषय काय आहे, जेव्हा सिम्पल वेने तुम्ही पॅटर्न लक्षात ठेवसाल, रीड करसाल, ह्या सर्व गोष्टी तर रीडिंगच्या तुम्ही जेवढं परफेक्ट करसाल, जेवढं रोज वाचता, तुम्ही कसं ॲनाटॉमी फिजिओलॉजीला कसं तुम्ही मन लावून वाचता, डेली वाचता, समजत नाही तर वापस वाचता, 100 जागेवर लेक्चर करता. मला ॲनाटॉमीसाठी फिजिओलॉजीसाठी एवढे परेशान करता, मॉडर्नसाठी आयुर्वेदिक पार्ट वाचला का तुम्ही, आयुर्वेदिक पार्ट परफेक्ट करा ना. मॉडर्नवर तर तुम्हाला मॅक्सिमम एसीक्यूज येणार आहेत ना. आता रचण्याचा मान्य आहे, रचण्याचं मग इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही घेतलेलेच आहेत ना सर्व. पासिंग तुमची कुठं, पासिंग पुरतं मी सर्व गोष्टी शिकवेलेत. आणि ज्या किरकोळ गोष्टी राहिल्या त्या नाही का, वेटेज नाही ना त्याला, जास्त वेटेज नाही ना त्याला, टाईम जास्त येतं, कन्फ्युजिंग टॉपिक येतं. तर जे महत्त्वाचं आहे, जे आपण जेवढं केलं ते तर परफेक्ट करू ना. सगळं शिकायचं, परफेक्ट काहीच नाही, मग आउटपुट थोडी येणार आहे. आपलं मेन फोकस काय आहे, कमीत कमी टाईममध्ये तुम्हाला सर्व सब्जेक्टमध्ये मला पास करायचं आहे. मी फक्त एक सब्जेक्ट टार्गेट करत नाही, मी सर्व सब्जेक्ट घेते, तर सर्व सब्जेक्टमध्ये करायचं. ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. वन शॉट आहे, रिव्हिजन आहे, तरी मी शेवटी 5 मिनटं बोललो. तो टोटल तसा मिनटं 40 मिनटाचाच व्हिडिओ आहे, 40 ते 42 मिनटाचाच व्हिडिओ आहे. तेवढ्या याच्यात तुम्ही इझिली तुम्ही पेपराच्या आणल्या दिवशी जरी वाचलं, तुम्ही हे व्हिडिओ जरी 2-3 वेळा बघितला, तुम्ही रिव्हिजन करताना हा लेक्चर जरी डेली बघितलं, तरी तुमचं रिव्हिजन होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.